ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी, ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावला फलक, अन्यथा मोठा अवमान करण्याचा इशारा। मराठा नेत्यांनी शहाणाहून आरोप बंद करावे, जरांगेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा, तर विखेंना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा। महाराष्ट्रात कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं, अन्यथा उत्तर प्रदेश बिहारसारखं महाराष्ट्र होईल, राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त। अनधिकृत पब बारवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश, शिंदेंची फोनवरून पोलिसांसोबत चर्चा झाल्याची माहिती। येत्या 2 दिवसात मोठा घोटाळा बाहेर काढणार, 5,000 कोटींपेक्षा जास्त कमिशनबाबत मोठा स्फोट होणार, रोहित पवार यांचा इशारा। पिपाणीमुळे तुतारीची मतं गेली म्हणून निवडणूक आयोगात तक्रार, रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर पिपाणी आणि तुतारीत फरक, पवार गटाची मागणी अर्थहीन, सुरेश चव्हाणांची टीका। बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन विक्रीचा परवाना रद्द, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर कारवाई। राजस्थाननंतर आता महाराष्ट्रातही आरोग्य हक्क कायदा लागू करणार, पुढील कॅबिनेटमध्ये कायदा पास करून अधिवेशनात मंजूर केला जाणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली द्या, खासदार कंगना रनौतची अजब मागणी, मुख्यमंत्र्यांची खोली देण्यास महाराष्ट्र सदनाकडून नकार, तर शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनातच मुक्कामी करण्याची शक्यता। श्रीमतीजी हिमाचलमधून निवडून आल्यात, हिमाचलमधील मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर हरकत नाही, संजय राऊतांचा कंगना रनौतला टोला। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोर धरायला आता केली सुरुवात, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोल्यासह काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर 25 ते 27 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता। अयोध्येतील राम मंदिरात पहिल्याच पावसाने गळती, जिथे रामलल्ला विराजमान तिथेच पाणी, व्यवस्था न झाल्यास दर्शन आणि पूजेची व्यवस्था थांबवावी लागेल, मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची माहिती।